समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आज मला इथे बोलवलं होतं आणि जो बंजारा विरासत म्हणून आमचे म्युझियम आहे त्याचा लोकार्पण सोहळा आहे आणि त्या सोहळ्याला आपण उपस्थित अशी विनंती करताना समाज बांधवांना या ठिकाणी आलो होतो आणि वेगवेगळे प्रश्न सुद्धा शासन दरबारी मांडण्याच्या संदर्भात समाज बांधवांनी या ठिकाणी माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केली। देशाचे प्रधानमंत्री किंवा राज्य सरकारकडे येणाऱ्या काळामध्ये आमच्या समस्या अधिवेशनाची आम्ही मांडणार। त्यांनी 12 आमदारांची मागणी केलेली आपण कसं बघताय? 12 आमदारांची मागणी केलेली आपल्या माणसाने कसं बघता जवळपास महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभामध्ये जर आपण विचार केला तर जवळपास 100 विधानसभा मतदारसंघामध्ये बंजारा बहुल अशी लोकसंख्या आहे आणि सर्व आमच्या समाज मान्यवरांची किंवा कार्यकर्त्यांची इच्छा आहे की अनेक वेळा आम्हाला उमेदवारी न देता दुसऱ्याला उमेदवारी दिली जाते आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी बंजारा समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी अशी सुद्धा आमच्या महंतांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। बरं, एसआयटीचा प्रश्न आहे किंवा मग आपल्या समाजामध्ये घुसखोरी होती याकडे आपण कसं पाहताय? नक्कीच या घुसखोरीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे ही बाब आम्ही लक्षात आणून दिलेली आहे। मोठ्या प्रमाणात बंजारा समाजामध्ये जातीचे दाखले खऱ्या अर्थानं दुसऱ्या समाजाने घेतलेले आहे आणि या सर्व बाबीची चौकशी एसआयटीच्या मार्फत व्हावी ही आमची मागणी आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे, त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे। विजय वडेट्टीवार तुमच्यावर आरोप केला विजय वडेट्टीवार साहेबांना कदाचित पूर्ण माहिती नसेल, अपुऱ्या माहितीच्या याच्यावर त्यांना कुणीतरी दिली असेल म्हणून त्यांनी आरोप केले। कारण ही संस्थेची जागा आहे, संजय राठोड या संस्थेमध्ये एक सदस्य आहे आणि आमचे ते धर्मगुरू आहे रामराव महाराज यांच्या नावाची ही संस्था आहे। या संस्थेमध्ये अनेक मान्यवर वेगवेगळे आहेत, त्याच्यात मी सुद्धा एक सदस्य आहे। 500 कोटी अंदाजे बाजार मूल्य असलेली ही जागा बंजारा समाजाला शासनाने 1 रुपयामध्ये दिलेली आहे आणि तिथे आता मोठा सेवालाल भवन आम्ही बांधणार आहोत आणि म्हणून अनेक लोकांना असं वाटतं की एवढी मोठी जागा सरकारने बंजारा समाजाला दिली आणि हे भवन या ठिकाणी होतो आहे। या भवनामध्ये आरोग्य, शिक्षण, इतर बाकी वेगवेगळ्या संदर्भामध्ये ऍक्टिव्हिटीज आम्ही करणार आहोत आणि ही आमच्या समाजासाठी मोठी उपलब्धी आहे। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोण कोण येणार आहे? 26 तारखेच्या कार्यक्रमाला माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि त्याचसोबत राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि राज्यातले मंत्री अशा मोठ्या संख्येनं सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत।